तर नमस्कार भावांनो, मी योगेश आणि मी जॉब करतोय मलेशिया या देशामध्ये मागील दोन दोन अडीच वर्षापासून. तर तुमचं स्वागत आहे अजून एका क्रेझी ब्लॉगमध्ये, मिनी ब्लॉगमध्ये. तर आज आहे माझा वीकेंड ऑफ. त्यासाठी मी म्हणजे बाहेर जाणार होतो, परंतु बाहेरचा वेदर इतका मस्त झाला होता ना, मनोदिल गार्डन. पण नंतर मी म्हणजे मला फ्रुट्स वगैरे घ्यायचे होते. त्यासाठी मी एक फ्रूट शॉपवर आलेलो होतो. मी येत राहतो इथे. इथे फ्रुट्स काय मला म्हणजे आवडले नाही. त्यापैकी एक स्ट्रॉबेरी दिसली, ते घेतलं. आणि त्याच्या बाजूला एक म्हणजे इकडे नवीन सुपर मार्केट टाईपमध्ये खोललेलं आहे. म्हणजे नवीन ओपनिंग झाली आणि त्याच्यासमोर म्हणजे एंट्रीला बिअर ठेवलेला आहे. कारण इकडे कोणत्या पण मार्केटमध्ये बिअर भेटतात. आतमध्ये जाऊन बघतो तर का फार्म चिकन म्हणजे पोल्ट्री फार्म टाईपमध्ये यांनी ठेवलेलं होतं फिश वगैरे. पॅकेटमध्ये पण ड्राय करून फिश वगैरे हे विकत होते आणि खूप एक्सपेन्सिव्ह होते फिश वगैरे. कारण त्यांची व्हरायटीज आणि क्वालिटी म्हणजे हाय क्वालिटीचे होते. मला काय फिश आवडत नाहीत, तरी पण मी म्हणजे व्हिडिओ बनवण्यासाठी बघत होतो. छोटे-छोटे एकदम छोटे टाईपचे फिश ते त्यात व मोठे टाईपचे फिश सर्व प्रकारचे होते. नंतर लागली होती मला भूक. त्यासाठी मी म्हणजे जेवण शोधत होतो. परंतु तिथे म्हणजे रेडीमेड पास्ता ह्याला गरम करून खावा वगैरे मला काय आवडलं नाही. तिकडे सँडविच वगैरे होते. मग मी विचार केला आता एखादी म्हणजे रेस्टॉरंटला जाऊन जेवण करावं, कारण माझी होती सुट्टी. मी मग आलो होतो इकडे. तर इकडे मला हे ज्यूस मेकर म्हणजे मशीन दिसली. यायला म्हणलं हे काय आहे? आमच्या इकडे ते बर्फाचा गोळा खिसायची मशीन राहत होती. आम्ही लहानपणी ते खात होतो. इव्हनिंगला नंतर मी बाहेर जाण्यासाठी निघालो. पाऊस पडत होता. पण पावसात म्हणजे वातावरण इतकं मस्त झालं होतं ना, एकदम मस्त दिसत होतं. मग मी एक पेट शॉपला गेलो होतो. तिथे आम्हाला किट्टूबाई म्हणजे मी व्हिडिओ काढत होतो. हा म्हणत होता आमची प्रायव्हसी, तो असं व्हिडिओ नाही काढू शकत. म्हणून मला पंजा मारत होता. ओके, सॉरी सॉरी म्हटलं मी. दोघं खेळत होते, त्यामुळे त्याला राग आला. व्हिडिओ काढताना त्यानं पाहिजे. परंतु इथले कॅट एकदम मस्त होते. त्यांचे डोळे म्हणजे असं एकदम अट्रॅक्टिव्ह. हा मला बघून मान हलत होता. खरंच भारी वाटत होतं डोळे वगैरे. मला वाटत होतं मी पण एक पाळावा विकत घेऊन. बघू नंतर ना. हे डेकोरेशन म्हणजे शोसाठी फुलं ठेवलेली आहेत. तर अशा प्रकारे आपला ब्लॉगचा एंड झाला. आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि तुमच्या भावाला सपोर्ट करा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक, एक कमेंट प्लीज. चला भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन दिवशी. धन्यवाद. जय महाराष्ट्र.